सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित श्रोते, आज वीर शिवनाथ शौर्य परिषद संयोजन समिती कळंबी यांनी आज वीर शिवनायक शौर्य परिषद आयोजित केलेली आहे। सर्वप्रथम या आयोजकांचे खूप 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 धन्यवाद, कारण या ठिकाणी त्यांनी मला कार्यक्रमाला बोलावून एक सत्कार दिला आणि तो असा सत्कार आहे जो ऐतिहासिक आहे। वीर शिवनाथ यांची यशोगाथा सर्व परिचित आहे। अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पत्रव्यवहार करून या कळंबीच्या शिवनाथ घराण्याचं कौतुक केलं होतं। अशा या वीर शिवनाथ योद्ध्यास सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा। टाळ्या नाही वाजवणार एवढ्या असो, अशा वीर अशा योद्ध्यास माझा मानाचा मुजरा। स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम केलेला काळनाथ उर्फ शिवनाथ हे पहिले यांना छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र सातार श्री छत्रपती शाहू 1739 मध्ये कळंबी गाव हा इनाम दिला। हा आहे कळंबी गावचा इतिहास। त्यांचे वडील खंडनाथ हेही शूर होते। ते मिरजेच्या एका लढाईत धारातीर्थी पडल्यावर त्यांचा मुलगा काळनाथ उर्फ शिवनाथ यास कळंबी गाव सरंजामाच्या खर्चासाठी इनाम म्हणून लावून दिला। अगदी अशा योद्ध्याच्या आणि अशा या गावात माझा जो मान सन्मान होतोय, माझ्यासारख्या अतिशय छोट्याशा एका संपादकाला, पत्रकाराला, या संयोजन समितीनं, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच जण, आता खूप जणांची नावं आहेत या ठिकाणी, त्यांनी मला जो सन्मान दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार। आणि आता आपल्या महाराष्ट्रातली तोफ म्हणायला पाहिजे प्राध्यापक सुकुमार कांबळे यांना। तिचा जागा न्यूजचा निवडणुकीचा काळ होता, इथं खूप दिग्गज आहेत आणि या ठिकाणी वीर शिवनाथ यांच्या बाबतीत आपल्याला भरपूर माहिती मिळणार आहे। या ठिकाणी 101 वक्ते आहेत आणि मी त्यांच्यासमोर अगदी लहान आहे, त्याच इतिहासाबद्दल हे सगळे बोलणार आहे। मी छोटीशी गोष्ट सांगते। प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब यांच्याबाबतचा एक छोटासा चुटकुला। तिचा जागा न्यूजच्या माध्यमातून आम्ही बातम्या करत होतो। निवडणुकांची रणधुमाळी वाजली होती आणि वंचित आघाडी असेल, अनेक दिग्गज नेते जे आता आमदार आहेत, अनेक जणांची एक भाषणाची एक झालं की एक चालू होती। त्यावेळी एक प्राध्यापक बेधडक बेचूड बोलत होता आणि ते होते प्राध्यापक सुकुमार कांबळे। त्यांचं वक्तृत्व कौशल्य, त्यांचा भावी पिढीसाठी आपला इतिहास सांगण्याची कला, आपल्या जातीच्या प्रती त्यांच्या मनात असलेलं प्रेम। बऱ्याचदा आजकाल लोक जात लपवतात, जात सांगायला लाज वाटते, पण अशा परिस्थितीत देखील मी या जातीचा आहे आणि माझ्या जातीचा हा इतिहास आहे आणि मुलांना तुम्हीही हा इतिहास जाणला पाहिजे, समजला पाहिजे, तुमच्या मनी रुजवला पाहिजे, ही नेहमी सुकुमार कांबळे साहेबांची इच्छा असायची आणि त्यांच्या भाषणातून दिसली। त्यानंतर उत्तम कांबळे काका, सी न्यूज मध्ये मी जॉबला होते, अगदी पत्रकार होते। पत्रकार ते संपादक असा माझा प्रवास। माझं तिचा जागर न्यूज, भारतीय जन्म ह्या आता वृत्तवाहिनी आहे आणि कोटीच्या घरात ते आहेत, पण उत्तम कांबळे सरांची ओळख त्यांच्या मिसेस नगरसेविका असताना, आणि उत्तम कांबळे काका धडपडून काम करायचे। अगदी माझ्या हस्ते त्यांनी 10 वर्षापूर्वी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेतला होता। मी त्यावेळी तिथे संपादक होते आणि त्यावेळेपासून मी काकांचं काम पाहते। काल वाढदिवसा दिवशी मला शुभेच्छा देण्यासाठी ते आले आणि त्यांचा जो उत्साह होता, आज खूप कार्यक्रम होते मलाही, पण त्यांचा जो उत्साह होता ते मला मागचे दिवस आठवले आणि मी चटकन आले। त्यानंतर त्यांच्यासोबत होते ते प्रमोद इनामदार, प्राध्यापक। मिरजेच्या ज्वलंत प्रश्नावर एका महाशक्तीच्या विरोधात वारंवार आवाज उठवणं इतकं सोपं नसतं। प्रत्येक प्रश्नात, प्रत्येक मुद्द्यात हात घालून कशा पद्धतीनं राजकीय मंडळी चुकतात हे वारंवार प्रमोद इनामदारजी दाखवतातच। त्यामुळं तेही आले होते शुभेच्छा द्यायला। आमचा लहानगा भाऊ इंद्रजीत
इंद्रजित गाडगे हे आता राजकारणात पाऊल टाकू पाहत आहेत. राजकारणाच्या पटलावर दिग्गज नेते असताना राजकारणाच्या पटलावर एक वेगळं समीकरण करू पाहत आहेत इंद्रजित गाडगे. कारण म्हणतात ना, परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि याच उक्तीप्रमाणे या ठिकाणी इंद्रजित हे पाऊल टाकतोय. तुला तुझ्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा. न कळत मी असं घोषितच केलं, तू आता आमदारकी लढवण्यासाठी तयार आहेस. असो, त्याचप्रमाणे व्यासपीठावरती जे जे सन्मानी आहेत, आमच्या वंदनाताई राष्ट्रवादीच्या माध्यमातून वारंवार काम करत असतात, आमच्या भेटीगाठी होत असतात, संजय गांधी निराधार योजनांसाठी त्या काम करत असतात, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उत्तम कांबळे काका यांच्या सौ माजी नगरसेविका याही या ठिकाणी गिरिलेलं आहेत उपस्थित. त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले समस्त मान्यवर, या सर्वांबद्दल मला माहिती नाही आहे, कोणाचं नाव राहून गेल्यास क्षमस्व. पुढील वाटचालीस श्रोते हो, आपण मी आपल्यातली सगळेच जण आहात, तुमचेही मी आभार मानते. मला 2 मिनिटं बोलायचा तुम्ही चान्स दिला आणि आता पुढचं जे भाषण आहे ते मला खूप ऐकायचं आहे, पण एक कार्यक्रम आहे म्हणून जाणार आहे. पण मी व्हिडिओ सुकुमार कांबळे काका तुमचा बघणार आहे, मी अपलोडही करणार आहे आपल्या चॅनलला. सो धन्यवाद. यानंतर इंद्रजित घाटे सरांना मी शुभेच्छा देण्यासाठी निमंत्रित करतोय. आदिशक्ती आई तुळजाभवानी, राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, स्वराज्याचे थोरले धनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व पवित्र स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आपण सर्वांना मी इंद्रजित घाटे जय भीम सप्रेम जय भीम करतो. आदरणीय व्यासपीठ व उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय जयेशदादा गायकवाड साहेब, तसेच व्यासपीठावरती उपस्थित प्रमुख आदरणीय श्री विठ्ठल वगाम, तसेच व्यासपीठावर उपस्थित प्राध्यापक श्री सुकुमार कांबळे सर, व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आमदार राजूबाबा आवळे, संयोजक आमचे प्रमोदजी इनामदार, माझी बहीण सर्वद्रीताई पवार व माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व हिरे माणिक मोती त्याहून अनमोल असणाऱ्या सर्व ज्ञात श्रुत मायबाप बंधू आणि भगिनींना, आज या ठिकाणी कळंबी ऐतिहासिक नगरीमध्ये वीर सिद्धनाथ शौर्य परिषद आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलो आहोत. खरं तर 1 जानेवारी 1818 या दिवसाला 1 जानेवारी 2023 मध्ये 202 वर्ष पूर्ण होत आहे. ही आपल्यासाठी एक स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या कालावधीमध्ये पानिपत आणि भीमा कोरेगावची लढाई लढली गेली आणि ती एक यशस्वीपूर्ण लढाई लढली गेली. त्या लढाईमध्ये एकमेव लढवय्या सेनापती वीर सिद्धनाथ हे खऱ्या अर्थाने 2800 पेशवाई सैनिकांच्या निर्णायक लढाईमध्ये वीर सिद्धनाथ यांनी यश संपादन केले होते. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि अस्मरणीय गोष्ट आहे की वीर सिद्धनाथ हे इंग्रज सरकारने विजयस्तंभ उभा केला होता. हे तुम्ही आम्ही सर्वजण जाणत आहोत. 1 जानेवारी 1818 मध्ये केवळ 500 महार बहुजनांना घेऊन ही लढाई लढली गेली होती. खरं तर ही लढाई आपल्या अस्मितेसाठी होती आणि म्हणून या ठिकाणी द्वेषाने लढून ही जिंकली होती. संपूर्ण महाराष्ट्रात तर संपूर्ण देशामध्ये ही अजरामर गोष्ट आहे. म्हणून सरसेनापती वीर सिद्धनाथ हे भारतातील महार बहुजनांचे व सर्व बहुजनांचे दैवत मानले जातात. वीर सिद्धनाथ हे पहिल्या पानिपतच्या लढाईत होते, दुसरे खर्ड्याच्या लढाईत होते, कोरेगाव भीमाई लढाईत होते. गौरवशाली परंपरा वीर सिद्धनाथ यांची होती. त्यांना मी या ठिकाणी त्रिवार मानाचा मुजरा करतो. खरं तर या आयोजन समितीचे खूप मोठ्या भव्य स्वरूपाचा या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला. त्यांना मी त्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण मला या ठिकाणी निमंत्रण केलं, मला आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली
त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. सालाबादप्रमाणे यावर्षी थोर योद्धा महापराक्रमी वीर सिद्धनाथ यांना मी माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी सर्व मिरजकर व सर्व जनसमुदायाच्या वतीनं मी मानवंदना देतो व अर्पित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सुकुमार सरांना ऐकल्याशिवाय कोण जाणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून सुकुमार सरांना बोलवण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचे दुसरे वक्ते आदरणीय डॉक्टर विठ्ठल वणंग यांना मी 5 मिनिटांसाठी या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी निमंत्रित करतोय. विठ्ठल वंगन सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत सुखीति बुद्ध महाकारुणिक बाबा साहब डॉक्टर बी आर अम्बेडकर इनकी चरणों में मेरा मैत्रीपूर्ण जीवन वंदन करते हुए वीर सिद्धनाथ शौर्य परिषद संयोजन समिति कलंबी की आयोजित किए हुए 205वां भीमा कोरेगांव विजयोत्सव के डैश पर बैठे हुए अतिथि महोदय और भैंस के सामने बैठे हुए मेरे आदरणीय सम्मानित भाई और बहनें, तुम सबको मेरी क्रांतिकारी जय भीम. अभी तक हमारे चीफ गेस्ट ने बात किया. मैं बात करने से पहले आप लोगों को हिंदी में चंद किस्से जो भी मैं रिसर्च किया हूँ वो किस्से बताना चाह रहा हूँ. मैं भाषण देने नहीं आया हूँ, आपको थोड़े इंफॉर्मेशन देने आया हूँ अपने पुरखों के बारे में, अपने महारों के बारे में. देता हूँ निगाहों को ऐसी रसाई दे, देता हूँ निगाहों को ऐसी रसाई दे, मैं देखूं आईना आप हमें दिखाई दे. काश ऐसे ताल मेल सुकुत सुखाई दे, कम से कम मैं जिसे पुकारूं उसी को तो सुनाई दे. परम पूजनीय बाबा साहब डॉक्टर बी आर अम्बेडकर और तीनों सिद्धनाथ और रायनाथ मार और गोविंद गोपाल मार, जीवा मार, अमृतनाथ मार, पीरा मार, खंडू मार, बिट्टू मार, तमाम अपने पुरखों को मैं जो 2-3 किस्से आप लोगों के सामने इज़हार कर रहा हूँ वो उनको समर्पित करते हैं. आप लोग बहुत भाग्यशाली हैं क्योंकि ये जो जमीन है मेरे जैसे कर्नाटक के रहने वाले एक छोटा राइटर को यहाँ पर खींच ले आए हैं. उनकी ताकत है. मैं बोलूंगा क्या है उनकी वीर सिद्धनाथ तीनों सिद्धनाथ महाराज की ताकत क्या है बोलकर. मैं बात रखने से पहले और एक बात बोलूंगा. आदरणीय चीफ गेस्ट बोल कर गया महारों में देखिए और जो भी रिजर्वेशन के जरिए संविधान के आर्टिकल 330 के जरिए जो 112 एमपी है इस देश में रिजर्वेशन एमपी और संविधान के धारा 332 के जरिए महाराष्ट्र में रिजर्वेशन के भागीदार है एमएलए. मगर 1822 में जो भीमा कोरेगांव विजय संघ है वही हालत आज भी है. वो विजय संघ के नाम पर पूरे देश के जो भी पॉलिटिशियन है वो एटीएम की तरह इस्तेमाल कर रहे हैं भीमा कोरेगांव में. मैं आप लोग तो वंशज है और आप इस पराक्रमी भूमि पर रोज चलने वाले, सोने वाले, चिंतित करने वाले, इसके लिए मैं आवाज उठाने के लिए अपने सिद्धनाथ महाराज जी वंशजों को, गोपाल गणपत महाराज जी के वंशजों को मैं विनती करता हूं. और कल 1 तारीख को मेरा एक रिसर्च किताब इनॉग्रेशन होने वाला है. इस किताब में हालांकि मैं आदरणीय प्रोफेसर साहब को बोलूंगा पूरा इंडिया में ये डॉक्यूमेंट नहीं मिलेगा आपको जो कन्नड़ में है, क्योंकि इसके लिए
1819 में आदरणीय बुद्धवासी अपने राजेंद्र दादा गायकवाड़ और अपने अहिल्याबाई गायकवाड़ और मेरा बड़ा भाई मिलिंद इनामदार सरकार, इन तीनों ने मेरे को 3-4 साल से मार्गदर्शन करते थे। जहां पर क्लैरिफिकेशन चाहिए उस वक्त मेरे को क्लैरिफिकेशन देते थे। बाद में अपना भाई प्रमोद इनामदार जी से मुलाकात हुई, उन्होंने फोन पर सर वो ऐसा ही है, ऐसा है, हमारे ऐसा ही, वो जानकारी देते थे। तो इसलिए मैं तमाम गायकवाड़ फैमिली और इनामदार फैमिली को मैं शुक्रगुजार हूं, अपनी कम्युनिटी की तरफ से, अपने कौम की तरफ से, महाकौम की तरफ से। अतिथि महोदय बात करते थे बोल दिया सत्ता ने, शासक और सत्ता ने भीमा कोरेगांव को वो करना ये करना। कल की अखबार आप देखे होंगे, मराठी में भी आए हैं, हमारे कर्नाटक में कन्नड़ में एक अखबार में आया था। एक कीड़े मनुवादी, एक कीड़े 2017 में 2 कीड़े उगलाए थे जब राजेंद्र दादा थे, एक मिलिंद एक बोटे और संभाजी कीड़े, और एक कीड़े उभर कर आ गई है इस साल। वो कीड़े का नाम है कर्ण सेना के चीफ है, उन्होंने ये मराठी में आप जानते होंगे कर्ण सेना बोलकर, वो सेना के चीफ है अजय सिंगारे बोलकर। उन्होंने डीसीएम देवेंद्र फडणवीस को एक लेटर लिखा है कि जनवरी 1 को जो भीमा कोरेगांव को विजय स्तंभ मनाते हैं, मार लो, उसको बंद करना चाहिए। वो जो विजय स्तंभ है उसको तोड़ना चाहिए, क्योंकि महाराणा ने मराठों के ऊपर विजय जो साधन किया था उसका ये वजूद है। इसलिए मैं आप अतिथिगण महोदय से पूछता हूँ, आप हमारे प्रज्ञावंत नागरिकों से पूछता हूँ कि पेशवे कब मराठा हो गए? मराठा तो अपने पुरखे हैं, शाहजी, शिवाजी, छत्रपति शिवाजी, संभाजी जी, राजाराम जी, शाहू जी, ये सब मराठा है, वो हमारे पुरखे हैं। ये सारा पेशवे कब मराठा हो गए मैं तो नहीं जानता। आप तो पढ़े लिखे लोग हैं, आप इसके बारे में क्लैरिफिकेशन देना चाहिए। तो पेशवे बोले तो वो एक चितवन ब्राह्मण है, तो विदेशी से भाग कर आई हुई है, तो अपने सत्ता हड़प करके उन्होंने बोले कि बम्मन का सत्ता है, चितवन ब्राह्मण का सत्ता है, बोले तो लोग जागरूक हो जाएंगे, हमारे ऊपर बगावत करेंगे तो हमें जूते से मारेंगे, समझ कर उन्होंने बोल दिया कि मराठा सत्ता है। अरे मराठा सत्ता है तो उनको पुरखों को देना चाहिए, तो बम्मन के हाथ में क्यों है? इसलिए मैं गुजारिश करता हूं और एक चेतावनी देता हूं ऐसे मनुवादियों को, जो अजय है या संभाजी बेड़े है, मिलिंद एकबोटे है, मत छेड़ जय भीम वालों को, मत छेड़ जय भीम वालों को। लड़ना मुश्किल होगा, वरना ऐसे लिखेंगे इतिहास कि पढ़ना मुश्किल होगा। तो 2017 में पूरे देश के महाराणा ने झटका दिया था सालों को, अभी अक्कल नहीं आई। अब बोल रहे कि हौला तो भीमा कोरेगांव को विजय स्तंभ को तोड़ना चाहिए, सत्ता तोड़ना चाहिए। तो सत्ता तोड़ दिया तो फिर एक नया भीमा कोरेगांव इस देश में होगा। ये चेतावनी देते हुए मैं 2 बात आप लोगों के सामने रखना चाह रहा हूं। तुम भाग्यशाली लोग हैं और आगे आगे देखिए, कर्नाटक और द्राविड़ नाड से, कर्नाटक, केरला, महाराष्ट्र से, सॉरी आंध्र से, मद्रास से आप लोगों को आपके गांव को ढूंढते ढूंढते आएगा, क्योंकि अभी शुरुआत है। मैं इस मंच से वो मनुवादी दोनों कीड़े मकोड़ों को मैं शुक्रिया अदा करता हूँ, संभाजी बेड़े, मिलिंद एकबोटे को। 2017 में उन्होंने हंगामा नहीं किया, तो 2017 में अपने गोपाल गणपत मार्ग की समाधि ऊपर उन्होंने दंगा नहीं किया, तो और राजेंद्र दादा ने केस नहीं किया, तो ये पूरा देश में नहीं फैलते थे। ये क्या है, ये क्या है सोचने में हमें लगा दिया हमारे कौम को। इसलिए वो कीड़े मकोड़ों को मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ। ऐसे से आप हमें हमारे बच्चों को जागरूक करो इनडायरेक्टली। भाइयों और बहनों, बाबा साहब ने 2 बात कही है कि जिनको अपने इतिहास मालूम नहीं होगा वो इतिहास नहीं पूछेगा। दूसरी बात भी बोल दिया है, आजकल वो पूरा सीधा अमल में लगता है, क्योंकि 1955 में आगरा में बात करते टाइम पे बाबा साहब बोले थे, वो अभी लागू हो रहे। तब बाबा साहब बोले थे, फिक्र मुझे उस बात का नहीं कि ताज का क्या होगा, फिक्र मुझे उस बात का नहीं कि ताज का क्या होगा, फिक्र मुझे इस बात का है कि परिवर्तन का आगाज का क्या होगा। मेरे पढ़े लिखे लोगों ने चोटीला जाने लगे,
मेरे पढ़े लिखे लोगों ने चोटिला जाने लगे, मेरे बाद मेरा समाज का क्या होगा, मेरे बाद मेरा समाज का क्या होगा। अब हालात देखिए, जब तक अपने घर को आग नहीं लगेगा तब तक कोई भी बात नहीं कर रहे। संविधान पे अटैक हो रहा है, अपने पुरखों की समाधि पर अटैक हो रहा है। आज देखिए विजय स्तंभ पर अटैक करने के लिए चेतावनी दे रहे, लेटर लिख रहे डीसीएम को, देवेंद्र फडणवीस को। फिर भी हमारे लोग, वो भी खासकर महाराष्ट्र के जो एक्टिविस्ट है, क्या काम कर रहे हैं ये समझ में नहीं आ रही। इसलिए जागो, अपने हक के लिए लड़ना चाहिए। बाबा साहब ने और एक बात बोले कि जिस कौम को अपना इतिहास मालूम नहीं होगा, जिस इंसान को अपना इतिहास मालूम नहीं होगा, वो एक अनाथ बच्चा सबका रहेगा। जो भी उसको उठाएगा उसे ही बाप बोलते चले जाएगा, जो भी उसे उठाएगा उसको ही बाप बोलते चले जाएगा। आप मेरे बात समझते होंगे, ये समझता हूं मैं, आप लोगों को समझ में आएंगे मैं किन से इशारा कर रहा हूं। तो अपने कौम के बारे में, अपने पुरखों के बारे में कोई भी आवाज नहीं उठा रहे, फिर भी मैं कोशिश करूंगा आप लोग भी अपना कोशिश जारी रखिए। अब हालांकि सिद्धनाथ महाराज जी के बारे में 2-3 बातें बहुत सारे पूरे देश में बोलते हैं, जिनको पूरे मालूम है उन्होंने क्लैरिफिकेशन करते। मैं आप लोगों को सिद्धनाथ महाराज जी के बारे में कुछ क्लैरिफिकेशन दे दूंगा। सबसे पहले ये भीमा कोरेगांव विजय स्तंभ का बारे में बाबा साहब को कैसा मालूम है? बाबा साहब तो 1913 से कोलंबो यूनिवर्सिटी में 1917 तक पढ़ रहे थे, बाद में 1920 से 1923 तक कोलंबो यूनिवर्सिटी में पढ़े थे। मगर बाबा साहब 1927 जनवरी 1 को भीमा कोरेगांव विजय स्तंभ को जाकर अपना अभिवंदन किया। क्यों? इसलिए कि उसका भी वजह आप लोग ही चाहिए, खासकर इनामदार के खानदान वाले। और मैं शुक्रिया अदा करता हूं अपने आदरणीय बहुजन चिंतक, बहुजन प्रेरक, सम्मानित छत्रपति शाहू महाराज जी को 1920 मार्च 20 तारीख को जब मानगांव अधिवेशन बनाए थे, सबसे पहले इस देश में फूले के बाद भीमा कोरेगांव के बारे में किनको तो जानकारी मिली तो छत्रपति शाहू महाराज को मिली। उन्होंने कलम्बी को आगे आदरणीय अपने पुरखे आदरणीय राजा राम गायकवाड़ सर, पहले सर दादा साहब गायकवाड़, दादा साहब इनामदार को ढूंढकर मानगांव अधिवेशन बनाया और स्वागत समिति का चेयरमैन भी उनको बनाए थे। बाबा साहब को बुलाकर छत्रपति शाहू महाराज ने बोल दिया, मुझे चिंता नहीं है, इस देश को, इस राज्य को संरक्षण करने वाले वंशज के सामने छत्रपति शाहू महाराज ने बोल दिया, मुझे फिक्र नहीं है कि इस देश के मूल निवासी लोगों के, क्योंकि उनका भाग्य विधाता बाबा साहब डॉक्टर बी आर अम्बेडकर यहाँ पर मानगांव अधिवेशन में आए हुए, दोनों मिलकर दादा साहेब इनामदार और बाबा साहब मिल गए तो आप लोगों की जो भी प्रॉब्लम है हल करेंगे, ये बात आदरणीय छत्रपति शाहू महाराज ने कह दिया था। जब ब्रिटिश गवर्नमेंट ने महार रेजिमेंट को बंद किया था, तब बाबा साहब ने, जैसे उनके बाप 1896 में महार रेजिमेंट के लिए लड़ रहे थे, उसी तरह बाबा साहब ने तय किया कि 1927 में चलो हम भी महार रेजिमेंट को बंद किया था ब्रिटिशों ने, चालू करने के लिए शुभारंभ कहां से करेंगे? तो उनको याद था, आदरणीय छत्रपति शाहू महाराज बोले सो, आदरणीय दादा साहब इनामदार बोले सो, 1927 जनवरी 1 भीमा कोरेगांव से विजय स्तंभ को सम्मानित करके उसको वहां पर सलाम देकर बाबा साहब ने ब्रिटिश रेजिमेंट में महारों को लेने के लिए उनका स्ट्रगल चालू किया था। बाद में बाबा साहब डॉक्टर बी आर अम्बेडकर ने उनका लेटर करस्पॉन्डेंस चालू रखा। 1941 में महार बटालियन फिर चालू हो गए। तो मैं इसलिए कह रहा हूं कि साथियों, जब बाबा साहब हमें 1927 में ढूंढ कर दिया था अपने पुरखों के आइडेंटिफिकेशन, आप अब तक उस आइडेंटिफिकेशन को पूरा देश में उभर आना चाहिए था, मगर आहिस्ता आहिस्ता आ रहा है। बहुत दिक्कत की बात है, बहुत सोचने की बात है। अगर हमारे पुरखों के बारे में हम नहीं सोचेंगे तो हमारे पुरखों की इमारतें, हमारे पुरखों की हिस्ट्री नहीं बचाए तो ये मनुवादी लोग हमारे बच्चों की हिस्ट्री नहीं छोड़ेंगे।
तो इसलिए मैं चंद बातें आप लोगों के सामने रखना चाह रहा हूँ कि सिद्धनाथ कुमार जो भी बोलते हैं, सबसे पहले 3 सिद्धनाथ, मेरा जो संशोधन किया था वो रिसर्च में मैं पाछड़ गया था, रायगढ़ गया था, वडू गया था, भीमा कोरेगांव गया था, तो वही सातारा, कोल्हापुर ऐसे क्षेत्र कार्य के लिए गया। तो हमारे इनामदार फैमिली में 3 सिद्धनाथ महार योद्धा है, 3 सिद्धनाथ महार। हालांकि बड़ा योद्धा तो तीसरा सिद्धनाथ महार है, क्यों बोले तो पूरा वर्ल्ड में फेमस है सो तीसरा सिद्धनाथ महार। पहला सिद्धनाथ महार जब 1600 सदी में थे अहमदनगर में, उन्होंने अपने महारों का ट्रूप लेकर ब्रिटिशों के खिलाफ युद्ध लड़ रहे थे, तो उनका शौर्य, उनका पराक्रम देकर उनको वेड़ंगा इनाम में दिए थे। वेड़ंगा पहला सिद्धनाथ महार को अहमदनगर के निजामों ने इनामी में दिए थे। जब वेड़ंगा से सिद्धनाथ महार रायगढ़ को गए, तब वेड़ंगा के जो भी इनामी जमीन तो वहां के लोगों को बांट दिए, चलो तुम खा लो, चलो हम अपने ताकत, अपने रक्षा करने के लिए हम शिवाजी महाराज के साथ और शाहू जी महाराज के साथ जाते बोलकर वेड़ंगा लोगों को देकर उधर चले गए। और एक खासकर बात, अपने राइटर से बात कर रहा था मैं, जब शाहजी का शादी होना वाला था अहमदनगर में, पहला सिद्धनाथ महाराज के साथ शाहजी महाराज, आदरणीय छत्रपति शिवाजी महाराज के पिताजी, उस वक्त उनको कन्या कोई भी नहीं दे रहा था। पहला सिद्धनाथ महाराज आदरणीय शाहजी का जीजाताई से शादी करवाई थी। ये इतिहास गवाह है, ये कोई किताबों में नहीं मिलती है। जब 14 साल शाहजी बेंगलुरु में थे, 14 साल छत्रपति शाहजी सेनापति बनकर बेंगलुरु में थे, तब पाचड़ के एरिया में जो है पाचड़, इस पाचड़ के एरिया में शिवाजी और जीजाताई का रखवाले करने वाले रायनाथ महार, पहला सिद्धनाथ महार और गोपाल गोविंद गोपाल महार, ये तीनों ने उनका रखवाले करे थे। अभी भी आप पाचड़ जाकर देख सकते हैं कि जीजाताई का रखवाले करने वाला यही महार बोटी खानदान थे। अभी जीजावाड़ा पाचड़ में है, आप अभी भी जाकर देख सकते हैं, ना मराठवाड़ा में ना लिंगायतवाड़ा में नहीं, महारवाड़ा में है। क्यों महारवाड़ा में बनाए थे शाहजी और शिवाजी ने उनका वाड़ा? तो उनको यकीन था कि ये महार पराक्रम योद्धा है और प्रामाणिक योद्धा है, तो अपनों के लिए और सभी यहाँ के भूमि रहते, क्या परिसर रहते, यहाँ की महिला रहते, बहने रहते, आई रहते, इनके रखने वाला का ताकत जिसके पास तो है, तो है सिर्फ महारों के पास। इसलिए शिवाजी महाराज उन पे भरोसा करके पाचड़ में जीजावाड़ा बना के दिए थे। और दूसरा सिद्धनाथ महार, हर एक स्पीकर, हर एक लिखने वाला, हिस्ट्री लिखने वाला इतना अनाप शनाप फिल्कर है, आप लोगों को ये जानना सख्त जरूरी है। 2015 से पहले ये बोर्ड था हमारे वडू बुद्रुक में, ये हिस्ट्री का बोर्ड था। 1680 मतलब 1689 में जब संभाजी महाराज रायनाथ महार और गोविंद गोपाल महार सिद्धनाथ महार को अपने रेस्पॉन्सिबल फिक्स करके, तो ये निजामों को, मुगलों को, औरंगजेब को भगाते वड़न तक वडू बुद्रुक तक आए थे, तुड़पुर तक आए थे, तुड़पुर तक आए थे। इनका ताकत, इनका शौर्य देखकर पेशवे, मेरे ख्याल से विश्वनाथ पेशवे होगा उनका नाम, बालाजी विश्वनाथ ने औरंगजेब से कमिटमेंट कर लेकर संभाजी महाराज को धोखा दिया। तुड़पुर में औरंगजेब के दंड नायक और उनका सेनाओं ने पकड़कर संभाजी को क्या है हरा कर उनको मार दिया था। मारकर वो लोग चले गए, बंदी नहीं बनाते, मारकर चले गए थे तुड़पुर पे। ये पेशवा ने संभाजी महाराज की आंख निकाल दिया, कान काट लिया, जबान काट लिया, नाक काट लिया। उनका गुस्सा ठंडा नहीं हुआ पेशवा का, उनको 4 टुकड़े करके तुड़पुर के भीमा नदी के तट पर छोड़कर गए थे। येसुबाई जो संभाजी की धर्मपत्नी थी, उन्होंने बोल दिया कि राय को मार, तुम उधर जाओ, और तुम गोविंद गोपाल मार, तुम इधर जाओ। संभाजी महाराज के कोई पता नहीं, ढूंढते ढूंढते आए थे। संभाजी महाराज का
हत्या पेशवा ने करके 1-2 दिन हुए थे, तुड़पुरी के नदी के तट पर बैठे थे। जब गोविंद गोपाल मार, उनके 2 साथी नाम है मेरे किताब में, उनको लेकर आ रहे थे, देख लिया तो कवे ऊपर कवे मंडरा रहे थे। उन्होंने देख लिया, नजदीक जाकर देख लिया तो संभाजी का 4 टुकड़े करके छोड़ दिए थे। वहां बहुत सारे लोग थे, अपने उनके कौम के थे, ऊपर के कौम के थे, सवर्णीय लोग थे, कोई भी उस शव को छुआ तक नहीं था। ये गोविंद गोपाल में जाकर अरे अपने संभाजी, छत्रपति संभाजी महाराज को इतना टुकड़े कर दिए, इतना क्रूरता से हत्या कर दिया बोलकर वो उनके शव को छूने गए तो आजू बाजू वो लोग बोल रहे थे, जो हम सवर्ण लोग बोलते हैं, वो लोग बोल रहे थे कि छुओ मत, अगर तुम उस शव को छू लिया तो पेशवा ने तुम्हारा हत्या कर देगा। तब गोविंद गोपाल मार ने बिना सोचे, ये पैदा हुआ हूं, मरना तो खचित है, मगर ये हमारी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी थी, ये सामाजिक कर्तव्य है बोलकर वो 4 टुकड़ों को सिलाकर वड़ों को लाकर महारवाड़ा में, वड़ो बुजुर्ग में महारवाड़ा में उनका शव संस्कार किया। बाद में एक पेशवा ने गोपाल महार को, गोविंद गोपाल महार को उन्हीं के घर के सामने हत्या कर दिया। अब उन्हीं के समाधि वहीं पर है। आदरणीय हमारे जयेश कुमार कल जा रहे हैं वहां पे, मैं भी जाकर 2 बार जाकर दर्शन करके आया हूँ। मैं चाहता हूँ कि आपके गुजारिश करता हूँ आप भी जाकर दर्शन करके आइए। तो उतना महान योद्धा थे। 2015 तक उस जगह पर जिस एक रोड़ी काफी है, बीच में महारवाड़ा और संभाजी की जो समाधि है वहाँ एक रोड़ी काफी है, उधर एक बोर्ड लगा हुआ था कि ये गोविंद गोपाल मार यहाँ का अपने छत्रपति संभाजी महाराज का जो शव संस्कार किया था बोलते। मगर आप कल 2017 में जाकर देखता हूँ हटाकर सार्वजनिक लोगों ने, पब्लिक ने इनका शव संस्कार किया है, ऐसा बोर्ड लगा हुआ है। बाद में 2017 में पता चला कि ये काम ये लोगों ने किया बोलकर। तो इसलिए तीसरा सिद्धनाथ कुमार जी के बारे में आप लोगों को ये कलंक के बारे में आपको जानकारी होगा। इतना हिस्टोरिकल बात है। दूसरा सिद्धनाथ कुमार की जो इनामी मिले हमारे इनामदार साहब को 1707 में जब औरंगजेब का इंतकाल हो गया था, मतलब उन्हें गुजर गए थे, तब उनका बेटा ने क्या किया, संभाजी महाराज के बेटा शाहू को रिहा किया। रिहा करके सातारा को भेज दिया, चलो तुम्हारे चाची के साथ जो तारा देवी थे, आदरणीय राजाराम भोसले का बीवी, तुम्हारे चाची से लड़कर वो सत्ता खींच ले बोलकर। मगर उसी गुस्से में आदरणीय शाहू जी ने सातारा को आ गया। सातारा आकर उनका चाची से सत्ता मांग लिया। तारा देवी ने बोल दिया कि चलो 17 साल तक ये गद्दी हम संभाल के आई हुई है, अब आकर तुम सत्ता छोड़ दो। बोले तो कैसा? बोले तो संभाजी महाराज ने अपने ट्रुप को तैयार करके तारा देवी के ऊपर आक्रमण करने के लिए तैयार हो रहा था। फिर एक दिक्कत आ गई कि दूसरा सिद्धनाथ कुमार उनका ट्रुप लेकर सातारा में है। जब तक सिद्धनाथ कुमार नहीं हारते, जब तक वो महार बटालियन नहीं हारते, तब तक हम जीत नहीं सकते। ये बात जहन में आ गई शाहू को। तब शाहू जी ने जाकर दूसरे सिद्धनाथ कुमार जी से मुलाकात किया तो बोल दिया, महार बोले तो एक सीमा का रक्षक है, महार बोले तो कौम का रक्षक है, महार बोले तो साम्राज्य का रक्षक है। आप न्याय करने वाले हैं, आप न्याय करने वाले हैं, तो हमें भी न्याय देना चाहिए। ये रिक्वेस्ट शाहू जी ने दूसरा सिद्धनाथ कुमार जी से किया था। तब बात शाहू जी ने जाकर सिद्धनाथ कुमार जी ने जाकर ताराताई से रिक्वेस्ट किया, देखो ताराताई, अब 17 साल तक आप और आपके बेटे ने सत्ता पे राज किए, अब हकदार तो संभाजी के बेटे हैं, तो उनको गद्दी पर बिठाना चाहिए। तो तारा देवी बोले, आप न्याय करो सिद्धनाथ जी, हम 17 साल तक ये मराठा का गद्दी संभाल के आए हुए, हम कहाँ जाए? बोले तो सिद्धनाथ कुमार जी ने बोल दिया, ताई आप कोल्हापुर का महारानी बनो, सातारा का तो शाहजी को छोड़ दो, नहीं तो आप दोनों में अपने अपने विचार में अटके रहेंगे तो यहाँ पर वार हो जाएगा, हत्या हो जाएगी। किनका हत्या हो जाएगी? बोले तो छत्रपति शिवाजी महाराज की वंशजों का हत्या हो जाएंगी। एक कलंक अपने पर मत लगा लीजिए, ले लीजिए, तो आप लोगों को आपस में बंटवारा कर लीजिए। बोले तो जब सिद्धनाथ कुमार जी ने ये बात समझाई तो तारा देवी की समझ में आ गई। तारा देवी बन गई कोल्हापुर की महारानी और शाहू बन गया सातारा का महाराजा। जब महारानी बनने के बाद में तारा देवी को यकीन हो गया कि
जब तक सिद्धनाथ कुमार और उनके ट्रुप मेरे साथ रहते तब तक कोई मुगल रहते, कोई बाजू के बीजापुर के सुल्तान रहते, निजाम रहते, हमारे को आंच नहीं आने देते बोलकर तारा देवी ने सिद्धनाथ कुमार जी को उनका आस्थान में बुलाकर सम्मान देकर 950 एकड़ जमीन यहाँ कड़म्बी में इनामी पे दिए थे। वैसे किससे बहुत सारे जीवा मार के है, पीरा मार के है और रायनाक मार के है, तुक्या मार के है, सभी महारों के बारे में आप लोग जानना चाहिए। जब तक हम अपने पुरखों की इतिहास नहीं पढ़ेंगे तब तक हम अपने बच्चों को वीर पराक्रमी बना नहीं सकते। इसलिए मैं आप लोगों से गुजारिश करता हूँ, ढूंढो, पढ़ो, पढ़ाओ, सुनाओ अपने बच्चों को। ऐसे प्रोग्राम बनाकर अपने बच्चों को जागृत करने के लिए आप लोग उठो, खड़े हो जाओ। इतने कहते हुए मेरे को यहाँ पर बुलाकर अपने इनामदार भाई ने आप लोगों को देकर 2 बात बोलने के लिए मौका दिया, इसलिए मैं उनको और उनका पूरा टीम को शुक्रिया अदा करते हुए और मिलिंद दादा को, अहिल्या ताई को, अपने जयेश कुमार को शुक्रिया अदा करते हुए मेरे 2 बात खत्म करता हूँ। जय भीम, नमो बुद्धाय। धन्यवाद पंगन सर। आदरणीय सुकुमार सर यांना निमंत्रित करतोय। तत्पूर्वी पंगन सरांनी जे आव्हान केलेलं आहे ते आव्हान आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। सिद्धनाथ ने दी है ये शान, पंगन सर, सिद्धनाथ ने दी है ये शान न जाने देंगे। भीमा कोरेगांव इतिहास को ना भूलेंगे, ये ईमान ना जाने देंगे। सुन लो जवानों वालों तुम, सुन लो जवानों वालों तुम, अरे दुश्मन से जब हम टकरेंगे माशाअल्लाह जान भी गई तो परवाह नहीं, मगर ये माई महात्मा ज्योतिबा छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या निमित्ताने वंदन करतो। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विचारपीठातील सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती, सिद्धनाथचे सर्व वंशज, आम्हाला जमलेल्या बंदी बघून माझ्यासोबत आलेले यांचे वागवेकर साहेब, चौधरी साहेब, खरं तर आता जे वक्ते बोलले मंगल बारीक सारीक इतिहास कारण ते इतिहासाचे संशोधक आहेत आणि आता सिद्धनाथाच्या संदर्भातलं जे ऐतिहासिक संशोधन आहे ते अनेक माणसं करत आहेत। सिद्धनाथ पूर्वी आपले आडनाव मार, वलार, तांबा अशीच होती। मी 10वी नापास झालो, आमच्या वडिलांनी मला बैलगाडी करून दिली ऊसाची। आता ऊस तोडायला जाणार, मी त्या काट्यावर गेलो तिथे शिपाई मोठ्यानं ओढायचा, सुकुमार दत्तू मान, मला लाजण्यासारखं व्हायचं। आमच्या आडनावच मांग होत, महार होती, तसं हे सिद्धनाथ महार आहे। त्यांनी 2 सिद्धनाथांचा इतिहास चांगला सांगितला व्यवस्थित, मी 3रा सिद्धनाथ सांगला। मित्र, पेशव्यांचं राज्य होतं आणि त्या पेशव्यांच्या राज्यामध्ये अस्पृश्यांना गळ्यात गाडगं, पाठीमागे पेसाची, लाज राखण्याइतपत कपडा, असं ते हालहाल ह्या अस्पृश्य लोकांचं असायचं। एखादा अस्पृश्य त्यानं काही चूक केली तर त्याचं शिरछेद करायचं आणि त्या पुण्याच्या ठिकाणी ते तलवारीने चेंडू म्हणून ठेवायचे पेशवे, असा तो काळ होता। आणि अशा काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रज भारतात आले। इंग्रज व्यापारी म्हणून आले होते ईस्ट इंडिया कंपनी, आणि या पेशव्यांनीच निमंत्रण दिलं होतं इंग्रजांना। खरं तर स्वागत पेशव्यांनीच केलं इंग्रजांचं, पण त्यांनी कशी अट घातली होती, तुम्ही राज्यकारभार करायचा, व्यापार करायचा, पण आमच्या मनुस्मृतीच्या अनुषंगानं जो राज्यकारभार चाललाय त्याला हात घालायचा नाही। म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्राती, शूद्र जाती, प्रौढ जाती, त्याची जी काय रचना आहे
त्याला हात घालायचा नाही, आत घालून इंग्रजांना त्यांनी स्वीकारलेलं होतं. असा तळ झाला होता आणि फिसकटला आणि इंग्रज आणि पेशवे याच्यामध्ये धुळी मारला, वाद सुरू झाला. इंग्रजांचं सैन्य कमी, बाहेरून आलेले ते, आणि पेशवा सैन्यानं जबरदस्त. आणि अशा काळामध्ये मागा म्हारा ढोरा चांबाराची माणसं, अंगावर कपडा नाही, गळ्यात लाडकं पाठीमागे पेसाची लाज राखण्यात कपडा, शिळ खाणार, ताज मिळायचं नाही, अंगावर कपडा नाही, पण गळेलट गबगबीत गडी सगळं. इंग्रजांनी विचार केला, ह्यांना चांगला अन्न खात नाही, भीक मागून खातात, अंगावर कपडा नाही, लाज राखतात कपडा, तरी गबगबीत. त्यांची नजर इंग्रजांच्या आपल्यावर गेली, महत्वाचं आहे, नजर गेली आणि त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली, ह्यांचीच फलट तयार केली तर आपण पेशवा मारू शकतो. इंग्रजांच्या लक्षात आलं आणि त्याला विचारलं, गोळा केली मांग महाराजची माणसं, आणि इंग्रज म्हणाले, तुम्ही शिळं खाताय, अंगावर कपडा नाही, लाज राखण्याचा कपडा, तरी गबगबीत आहे. ते म्हणले, एवढं कौतुक आमचं काय करायला, तेवढं सांगा, एवढं आमचं काय कौतुक चाललं. ते म्हटले, तुम्हाला चांगली कपडे देतो, शस्त्राचं प्रशिक्षण देतो, ताजं अन्न देतो. ते म्हटले, काय करायचं तेवढं सांगा. एवढं कौतुक ह्या देशात आमचं कोणी केलेलं नाही, एवढं जवळ कोणी आम्हाला घेतलेलं नाही, सावलीचा सुद्धा विचार मानला जातोय, पण तुम्ही आम्हाला एवढं कौतुकानं का जवळ घेताय, काय कारण आहे. आणि मग इंग्रजांना सांगितलं, एक काम आहे, काय, पेशवा मारायचा आहे. ते म्हणले, हे आमच्या हाताचं मुळ आहे, हे जर सगळं दिलं तुम्ही तर झटक्यात आम्ही मारू. आणि इंग्रजांनी महार बटालियनच्या 11 फलटणी तयार केल्या, 11. म्हणतोय साहेब, बरोबर आहे का, 11 फलटणी तयार केल्या. आणि पेशवा आणि इंग्रज याच्यामध्ये वाद विकोपाला गेला. आणि दुसरा पेशवा नाना फडणवीस, 28,000 सैन्य, प्रचंड तो सगळं सैन्य, तो सगळं, हे बघून इंग्रज हबकले, काय करायचं. युद्धाचं वातावरण तयार झालं. आणि अशा काळात सिद्धनाथ महार पेशव्यांच्याकडे गेले. पेशवा म्हटला, अरे सिद्धनाथ, युद्धामध्ये आमचाच विजय होणार आहे, पण इंग्रजांच्या बाजूने जे लढतायत ते सगळी मांगा महाराजची अस्पृश्याची माणसं आहेत, तुझ्या डोळ्यासमोर त्याचा मृत्यू तुला पाहावा लागेल. दुसरा पेशवा म्हटला, शक्यच नाही, तुझी मला गरजच नाही, इंग्रजांचा पराजय ठरलेला आहे. त्यांच्या समोर सिद्धनाथ आले. आपली लोक म्हटली, महाराज काय झाले, चेहरा का पडलाय. आणि मग सिद्धनाथनं, पेशवानं जे वक्तव्य केलं होते ते सांगितल्यानंतर सगळे खवळले. आणि सिद्धनाथ म्हणाला, ही लढाई पेशव्यांची इंग्रजांची नाही, ही लढाई आमच्या अस्तित्वाची आहे, आमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. पेशव्याला जर एवढी पुरवणी असेल तर आपण इंग्रजाला जाऊन मिळूया आणि इंग्रजांना विजय मिळवून देऊया. आणि इंग्रजांच्या बाजूनं जे स्टॉटन म्हणून महार बटालियनचे कॅप्टन होते ते सुद्धा अस्वस्थ होते. सैन्य तुटपुंज, 500 महार, तिकडं 28,000 फौज, कशी लढाई करायची. पण सिद्धनाथ महार ज्यावेळेस मिळाला इंग्रजांना आणि त्याने सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लढाई आमच्या अस्तित्वासाठी आम्ही लढणार आहे आणि तो विजय आम्हीच मिळवणार, अशा म्हणून गर्जना केली. आमची लढाईचं पुस्तक मित्रांनो काकडे साहेबांनी लिहिले, वाचा. सिद्धनाथ महाराणा ती लढाई अशी लढलेली आहे, सळो की पळो करून सोडलं पेशव्यांना. बापू गोखले त्याचा प्रमुख होता, पेशव्यांचा बापू गोखले हा त्याचा कॅप्टन होता. त्याला वाटायचं आम्ही सहज ही लढाई जिंकू, पण बापू गोखलेचा पोरगा पहिल्यांदा महाराणी मारला, भीमा पोरगाला पहिल्यांदा मारला. पेशवे पळू लागले, पूर्वेच्या बाजूला पेशवे, उत्तरेला महार सैनिक. सिद्धनाथ असा त्याची तलवार तळपत होती आणि त्या तलवारच्या सोबत, तलवारच्या समोर
पेशवा गारद होत होता. ही लढाई जशी आपली महार माणसं मान माणसं अस्पृश्य माणसं जिंकायची वातावरण तयार झालं त्यावेळेस दुसरा बाजीराव घाबरला. त्याच्या मनात एक चूक आली त्याला मी सिद्धनाथचा अपमान केलाय माझी चूक झाली. जर सिद्धनाथ माझ्याकडे असता तर सहज आपण इंग्रजांचं ते सैन्य उद्ध्वस्त केलं असतं. पण सिद्धनाथ महार ऐकायला तयार नव्हता. त्याची तलवार तळपत होती. इंग्रजांच्याकडे एक तोफा चालवणार एक मशीन होत. त्याच्यावर तोफा डागणारा एक माणूस होता. त्या बापू गोखल्याने पाठीमागून त्या तोफखान्याच्या पाठीमागून प्रवेश केला आणि त्याच्या समोर येता पाठीमागून त्या तोफ गोळ्याच्या त्या सैनिकाला मारलं. तोफ गोळे थंड झाले आणि हे जसं सिद्धनाथला कळालं. सिद्धनाथ म्हणाला ही युद्ध नीती नाही, समोरासमोर लढायची युद्ध नीती असते. पण त्यानं घात केलाय आणि ते सगळं कडक उडवून पुन्हा सिद्धनाथनं तो जो कॅप्टन होता स्टॉटन त्याला त्या तोफखान्यावर बसवलं आणि पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. मित्रांनो ते वाचा त्या भीमा नदीमध्ये रक्ताचा खच पडला होता. खच हे पेशवाचे सैनिक नदीमध्ये उतरले मिसळून पडायचे. पण महाराष्ट्राने पाय रोवून नदीत त्या चिखलात रक्ताच्या पेशव्यांना कापत होते आणि लढाई करता करता बापू गोखले सापडला. चंद्राकार एक युद्धाची नीती असते आणि ती सिद्धनाथने आणलेली आहे आणि ती युद्धामध्ये अजून सुद्धा वापरली जाते. चंद्राकार त्याला घेरणं हा प्रकार अजून सुद्धा युद्धामध्ये आहे. तो सिद्धनाथचा प्रयोग आहे. सिद्धनाथचा संशोधन आहे. चंद्राकार त्या व्यूहरचनेमध्ये बापू गोखले सापडला आणि त्या बापू गोखलेला मारला. शनिवार वाडा जाळून त्याचं मुंडक त्या अग्नीमध्ये टाकलं शेखनाथ महाराजांनी. तसं ते युद्ध जिंकलं. पुन्हा त्या पुण्यामध्ये ते आलं युद्ध आणि हे सगळे पेशवे बोळामध्ये दडलेली ते आपल्या महार सैनिकांना इंग्रज सैन्य मारू लागले. अनक सिद्धार्थने सांगितलं रस्त्याला जाऊ नका, घरावर चला, घरावर चला. आणि मग सगळे महार सैनिक घरावर चढले आणि बोळात असलेल्या पेशव्यांच्या सगळ्या सैनिकांची कत्तली केली. ते युद्ध सिद्धनाथ महाराजांनी जिंकलं. मित्र जिंकलं आणि मग इंग्रजांनी आम्हाला त्या पद्धतीचं स्वातंत्र्य दिलं. माझ्या बालवानो सध्या तशीच परिस्थिती तयार आहे. सध्या काय वातावरण आहे? पेशवा संपलाय का? पेशवा संपलाय का? अरे पेशवा जिवंत आहे का नाही? जिवंत. आज त्यानं आमच्यावर आक्रमण केलंय आणि आमचं महार सैन्य गुंग आहेत. तयारी केली पाहिजे. सिद्धनाथ महाराज लढाई अचानक लढली नाही. सिद्धनाथनं त्याला माहित होत त्या गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर पेशवा गारद केलं पाहिजे. म्हणून सिद्धनाथ एक एक तरुण प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन गोळा करत होते. त्याला युद्धाचं प्रशिक्षण देत होते आणि प्रशिक्षण देता देता त्यांचं ते युनिट वाढत होतं. त्या सैन्याच्या आधारे पेशव्यांचा पराजय करून आमचं स्वातंत्र्य सिद्धनाथ महाराजांनी जतन केलं म्हणण्यापेक्षा आम्हाला मिळवून दिलं. एक फोटो प्रसिद्ध झाला बघा ईस्ट इंडिया कंपनीकडून. बरोबर नाही? बघितला का तो फोटो? तिथं चिलकत 65 किलोचा आहे आणि टोप किती किलोचा आहे? 25 किलोचा. चिलकत 65 किलो, टोप 25 किलो. माणसं कसली असतील? आम्हाला 10 किलोचं वजन उचलणं झालंय. चिलकत 65 किलोचं, टोप 15-20 किलोचा. असं चिलकत घालून माग लढत होते. तो फोटो त्या महाराजा इंग्लंडहून प्रसिद्ध झाला, भारतात आलाय. तो फोटो बघितला तर मांडीचं वजन 65 किलो आहे त्या महाराजा. मांडीचं किलो 65 किलो दिसतंय. असली मांगा अस्पृश्य माणसं पेशव्यांच्या विरुद्ध लढले. ती युद्ध लढणं नव्हे ते जिंकलं. माझ्याकडे मी हा अजून विनंती करतो तुम्हाला. सध्या पेशवाई आपल्यावर चालून आलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. त्या घटनेच्या माध्यमातून सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यापूर्वी स्वातंत्र्य नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल, त्याचा इतिहास सांगितला. त्या देशामध्ये 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले. खोटा आहे ते माझ्या बांधवांनो.
ह्या देशावर 750 वर्ष परक्यानं राज्य केलंय. डच आले, हुन आले, पोर्तुगाले, मोगल आले, नंतर इंग्रज आले. कशाच्या आधारानं? छोट्या छोट्या देशांनी आमच्या देशावर आक्रमण केलं, ते जिंकलं. त्याचं एकमेव कारण ह्या पेशव्याने जी मनुस्मृती आणली होती. त्या मनुस्मृतीमध्ये कायदे होते. राजकुमारांना फक्त शस्त्र चालवायचं. हे साडी माळी केली त्यामुळे गोष्टी नाही. त्यांना स्वतःला कुणबी मराठ्यांनी शस्त्र धरायचं नाही, तो कायदा होता. परकी येणार राजघराणा ताब्यात घेतले की देश ताब्यात जायचा. अशा पद्धतीनं 750 वर्ष आपण पारतंत्र्यात होतो. ही मनुस्मृतीची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा अभ्यासली, जिजाऊने अभ्यासली. त्यांच्या एक लक्षात आलं, राजकुमारांना फक्त युद्ध मध्ये शस्त्र चालवायचं असतं. हा कायदा ह्या ब्राह्मणांनी केल्यामुळे आपला पराजय होतोय. म्हणून जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाच्या सगळ्या SC ST OBC साडी माळी केली त्यामुळे गोष्टी नाही. त्यांचं सुद्धा डोर जमार साडी गोसावी काही पाचोपाती मराठा फुटले मराठांना शस्त्राचं प्रशिक्षण दिलं आणि फुटलेला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला. हे ह्यालाच म्हणतात मावळा. मावळ्यांच्या जीवावर महाराजांनी राज्य उभा केलं आणि महाराज म्हटले मी राजा व्हायला लायक झालोय, माझा राज्याभिषेक करा. त्यावेळेस ह्या महाराष्ट्राच्या ब्राह्मणाने एकच निर्णय घेतला, महाराज तुमचा मी राज्याभिषेक करू शकत नाही, कारण का तुम्ही क्षत्रिय नाही. महाराजांनी विचारलं का नाही, तर या ब्राह्मणाने सांगितलं की परशुराम नावाच्या ब्राह्मणाने ही पृथ्वी 21 वेळा निक्षेत्री केलेली आहे. त्या पृथ्वीवर 2च घटक आहेत, एक ब्राह्मण आणि मागासवर्गीय. व्याला मराठाने ठेवलेला नाही, क्षत्रिय ठेवले नाही. तेव्हा ब्राह्मण आम्ही छाती ठोकपणे सांगतो तुम्ही मागासवर्गीय आहात, म्हणून आम्ही तुमचा राज्याभिषेक करतो. शेवटी राजाने दुसऱ्या राज्यातून गागाभट्ट बोलवला आणि राज्याभिषेक केला. फसवून छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू फसवून मर्डर केलेला आहे ह्या ब्राह्मण लोकांनी. त्यांच्या शिवाजी महाराज मृत्यू झाल्यानंतर मेल्यानंतर 1 वर्ष या ब्राह्मणाने संभाजी राजांना कळू दिलं नाही छत्रपती शिवाजी महाराज वारले, कळू दिलं नाही, निरोप दिला. 1 वर्ष संभाजी राजांना माहित नव्हतं. त्याची चीड संभाजी राजांना होते. आणि मग संभाजी राजाच्या त्या राज्य काळामध्ये सगळ्या बहुजन समाजाला महाराजांनी आपलंस केलं. मार मांग असेल तर संभाजी राजे खाद्यावर हट्ट्यावर बस कसं काय चाललंय, काय चाललंय. त्यांना जमिनी द्यायचे, त्यांना पद द्यायची, त्यांना सरदारकी पद द्यायची. संभाजी राजे चिडून होते. आणि मग जिथं जिथं ब्राह्मणांची चूक झाली तिथं तिथं संभाजी राजांनी ब्राह्मणांना हत्तीच्या पायाखाली घेतले, गडेलोट केलाय. तो राग मनामध्ये पेशव्यांच्या होता, ब्राह्मणांच्या होता. आणि मग संभाजी राजा औरंगजेबाच्या ताब्यात सापडले, शिक्षा झाली. आणि मग ब्राह्मण म्हटले संभाजी राजांना शिक्षा देण्याचं काम आमच्या धर्माप्रमाणे आहे, तर आमच्या ताब्यात द्या. त्या संभाजी राजांचं मनुस्मृतीप्रमाणे कंडक करून या ब्राह्मण व्यवस्थेने मारलं. कंडक औरंगजेबाने केलेलं नाही, ब्राह्मणाने केलं आणि फेकलं. आणि पेशवानी दौंडी दिली. त्या प्रेताला जो कोण हात लावेल त्याचा सुद्धा मी छिरछेद करणार. पान वडूचे माल हे सगळे यांना वाटलं रे राजा आपला आहे, वाटल शिर गेलं तर चालेल, पण राजा आमचा आहे, अन्नदाता आमचा आहे, आमचा स्वाभिमान आहे. त्या लोकांनी ते प्रेताची तुकडे कलेक्ट केले, शिवले आणि त्या ठिकाणी अग्नी दिला. तिथं सुद्धा स्मारक आहे माझ्या बाजूला. कंडका करून महाराजांना मारला संभाजी राजांना. तीच पेशवाई नंतर संभाजी राजे शिवाजी महाराज गेल्यानंतर पेशवाई प्रस्थापित झाले. ढोर चांबाऱ्या अस्पृश्य लोकांच्या गळ्यात लाडग पाठीमागे पेसाठी लाज राखत कपडा, घर नाही, दार नाही, भटकत राहता माणसं मिळत अशी गले लाट माणसं इंग्रजांनी फेरली, इंग्रजांनी टिपली. त्यांना अन्न व्यवस्थित मिळत नाही, घरदार चांगलं नाही, अंगावर कपडा नाही, तरी हत्ती सारखी तब्येत. अशी माणसं गोळा केली इंग्रजांनी आणि त्यांच्या हातात शस्त्र दिली आणि सांगितलं पेशवा मारायचा. त्यापैकीच पहिले सिद्धनाथ आहेत, दुसरे सिद्धनाथ आहेत, आता हे तिसरे सिद्धनाथ आहेत. आणि त्या सिद्धनाथाची जी मायभूमी आहे ती कळंबी आहे.
या मातीला अतिशय महत्व आहे. बहुजनांचा सन्मानाची लढाई ह्या सिद्धनाथ महाराजांनी लढलेली आहे. स्वाभिमानाची लढलेली आहे. इंग्रजांना स्वातंत्र्य मिळवून द्यायचं म्हणून किंवा युद्ध जिंकून द्यायचं म्हणून ती लढलेली नाही. पेशवा म्हणाला जर तुम्ही हारलात तर ह्याच्यापेक्षा तुमचं जेणं हीन पद्धतीचं असणार आहे. तुमच्या गळ्यात गाडगं पाठी मग पेसाठी निघू शकत नाही. त्याच्यापेक्षा वाईट अवस्था तुमची करू. आणि जर ह्याला तुम्ही विरोध केला तर शिरछेद करून त्या मुंडक्याचा चेंडू म्हणून आम्ही खेळू. हे वक्तव्य त्या दुसऱ्या बाजीरावचं बाहेर पडलं. तसंच सिद्धनाथ महाराज खवळले आणि त्या ईर्ष्यापोटी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सन्मानासाठी इंग्रजांच्या फलटणीमध्ये सिद्धनाथ महाराजची टोळी गेली आणि शेवटी पेशवांचा पराजय झाला आणि ती पेशवाई नष्ट झाल्या. मात्र नंतर मग छत्रपती शाहू महाराज आहेत आता कोल्हापूरचे. त्याच्या अनुषंगानं महात्मा फुले आहेत का नाही. लहुजी वस्ताद साळवे आहेत. लहुजी वस्ताद साळवे तर का चिडले पेशव्यांच्या विरोधात. लहुजी वस्ताद साळव्यांच्या वडिलांना गोळी लागली त्यावेळेस पेशवे पळून गेले. पेशव्यांच्या बाजूला लढणारे पण पळून गेले. आणि ज्याच्यासाठी लढतो ते आमच्या वडिलांच्या बद्दल आत्मीयता नसेल तर इंग्रज आपला शत्रू नाही, देशात आपला शत्रू आहे. मग लहुजी वस्ताद साळवेंनी महात्मा फुलेंना सहकार्य केलं. महात्मा फुलेच्या चळवळीला हातभार लावला. ते फुले असतील, लहुजी वस्ताद साळवे असतील आणि याच्यावर कडी म्हणजे आपल्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोवली. त्यांना वाटत होतं स्वातंत्र्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा मनुस्मृती आणायची, पुन्हा ह्याचा खेळ करायचा हे डोक्यात प्राणांचे होतं. स्वातंत्र्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये इंग्रज स्वातंत्र्य कसं द्यायचं म्हणून भारतात आले मुलाखती घ्यायला. पण गांधी म्हणाले फक्त माझीच मुलाखत घ्यायची, कुणाला काय द्यायचं ते इतरांच्या मुलाखती घ्यायची नाही. सायमन कमिशन आलं होतं, कोणी मुलाखतीला गेला नाही. गो बॅक सायमन. त्याच्यात लाला लजपतरायच्या वादळामध्ये वाढले, माहोल तयार झाला इंग्रजांच्या विरोधात. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर सूट बूट कोट टाय घालून साहेबांच्या समोर गेले आणि मुलाखत दिली. ते ऐकाना लाला लजपत मेल्यानंतर वादळ उठलं. मग ते म्हटले आता तुम्हालाच तिकडे बोलवतो, तिकडेच या बोलायला, मुलाखत द्यायला. समजून घ्या माझ्या बांधवांनो, पेशवा संपलेला नाही. अशा 3 गोलमेज परिषदा ठरल्या. पहिल्या गोलमेज परिषदेला 100 पत्र आली. 100 गेली 99च. एक माणूस रुसला, महात्मा गांधी. ते म्हटलं मलाच एकट्याला बोलवायचं, बाकीच्याला बोलवायचं नाही. पहिली गोलमेज परिषद झाली. त्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सिद्धनाथ महाराजच्या वंशज म्हणजे अस्पृश्यांचे मागासवर्गाचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांनी नेतृत्व केले. दुसरी गोलमेज परिषद झाली. पत्राली 99 गेली 100. 100 होता ते महात्मा गांधी. निमंत्रण असताना ताटवाटी वाजवतच. पेशवाई संपले नाही माझ्या बांधवांनो. त्या जहाजामधून प्रवास चालू होता आणि महात्मा गांधी या रूम मधून त्या रूम मधून असे घिरट्या घालत होते. महात्मा गांधी जिनांच्या केबिन मध्ये गेले आणि जिनांना महात्मा गांधी म्हणाले तुझ्या 16च्या 16 मागण्या मान्य करायला होतो, फक्त एक काम करायचं, बाबासाहेबांच्या मागणीला तो विरोध करायचा, आंबेडकरांच्या मागणीला तो विरोध करायचा. असे म्हणून गांधी बाहेर गेले. जिना बाबासाहेबांच्या केबिन मध्ये आले आणि जिना म्हटले मिस्टर आंबेडकर काय असली मागणी घेऊन चाललाय की रात्री माझ्या केबिन मध्ये महात्मा गांधी आले होते. ते म्हणत होते तुझ्या 16च्या 16 मागण्या मान्य करतो, बाबासाहेबांच्या मागणीला विरोध करायचा. काय मागणी? बाबासाहेब म्हटले तो काय आल्या चांगलं मला माहित आहे, पण हा भीमराव रामजी आंबेडकर मोकळा चाललेला नाही. त्या ठिकाणी युद्ध झालाच तर लढलाच तर विजय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होईल, गांधी पराजित होतील म्हणून सांगितलं. परिषद सुरू झाली. मागासवर्गीय प्रतिनिधीसाठी फक्त एकच खुर्ची. गांधी म्हणाले मी मागासवर्गीय प्रतिनिधी आलोय.
इंग्रज म्हटले त्या अगोदरच बाबासाहेबांची खुर्ची आहे. गांधी म्हटले मी मागासवर्गीय प्रतिनिधी आहे. 2 माणसं एका खुर्चीसाठी. परिषदेची तारीख पुढे ढकलून भारताला निरोप दिला. सांगा मागासवर्गीयाचा पुढारी कोण, तारा करायला सांगा. त्या काळात मी महार समाजाला सल्यूट करतो. सैर भैर समाजाला होता पोस्टाकडे जायला बाबासाहेबांचा पुढारी सांगायला. मांगाने पण तारा केले, चांबाराने पण केले, ढोलाने पण प्रमाण महार समाजाचं होतं. आणि ना गांधीच्या लोकांनी पण तारा केली. साठेच्या नावावर कुलकर्णीने केली, कांबळेच्या नावावर पाटलांनी. अशा तारा गेल्या आणि त्या तारा मोजल्या आणि तिच्या बहुमतानं गांधी हरले, बाबासाहेब विजयी झाले. काय मागणी होती? आता ती मागणी जोर केली पाहिजे, पुढे आली पाहिजे. आता ती मागणी पुढे आली पाहिजे. मागण्याची होती की बाबासाहेब म्हटले हिंदू पासून आम्ही अलग आहे. जसं जिना मुस्लिम म्हणून अलग होतोय तसं आम्ही हिंदूंपासून अलग आहे. आणि म्हणून मागासवर्गीयांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. 77 स्वतंत्र मतदारसंघ मागितले होते. गांधी म्हटले हे देता येणार नाही. आम्ही हिंदू इथून तिथून सारखे आहे, आमच्यात भेद नाही. आम्ही मागासवर्गीयांना हरिजन म्हणतोय, देवाची लेकरं समजतोय, आमच्यात भेद नाही. असं म्हणून खाली बसले बाबासाहेब म्हटले हा मागासवर्गीयांना हरिजन म्हणतोय, देवाची लेकरं म्हणतोय, पण काळा राम मंदिरामध्ये, रामाच्या मंदिरामध्ये नुसतं जातं म्हणून डोंगरावर चढताना दगडफेक झाले. आमची अस्पृश्याची 120 माणसं जखमी झाली. प्रश्न काय? मंदिरामध्ये जातो म्हटल्यानंतर 120 माणसं जखमी आहेत. आम्ही हिंदू पासून अलग आहोत. हा मला देवाची लेकरं समजतोय, पाण्याला स्पर्श केल्यामुळे आमच्यावर दगडफेक झाली, एवढी माणसं आमची जखमी झाली, आमच्यावर हल्ला झाला. जर आम्ही हिंदू एक असेल तर का रोखलं मंदिरापासून, का रोखलं पाणी शिवल्यापासून? हे सगळं त्याच्या अगोदर काय होणार आहे? ते सगळं बाळ घेऊन बाबासाहेब गेले, ते टाकले पुराव्या सकाळ. मग त्यांना कळालं हिंदू पासून मागासवर्गीय अलग आहे. आणि इंग्रजांनी 77 स्वतंत्र मतदारसंघ दिले. पेशवा संपलेला नाही. गांधी पराजित झाले पण अस्वस्थ होते महात्मा गांधी. जाताना ते मिठाचा सत्याग्रह केला, पोलीस वाटत बघत होते. समुद्राच्या किनाऱ्याला, भारताच्या किनाऱ्याला जहाज लागलं. गांधी उचलला आणि एरवल्या. आणि तिथं गांधीने उपोषण चालू केलं. कशासाठी? 32 वेळा आंदोलन केले महात्मा गांधीने. कधीही मागासवर्गीयांच्या अस्पृश्यांच्या बाजूने एक आंदोलन नाही. म्हणजे 32 आंदोलन केलं. ते बाबासाहेबांनी जे 77 स्वतंत्र मतदारसंघ मागले ते रद्द झाले पाहिजे, याच्यासाठी ते आंदोलन होतं, उपोषण होतं. तरुणांनो, त्या काळात सावलीचा विटाळ होता. त्या काळात बाबासाहेब एकटे लढत होते. त्या काळात सिद्धनाथ एकटा लढत होता. याचं भान आपल्याला असू दे. पण आता जोग झाला तर गडी हसत नाही का? कोणता अण्णा बापूला तर पुढे बघून हसत नाही. भीतीपोटी बोलायला तयार नाही. गांधी उपोषणाला बसले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 20वा दिवस उगवला. काँग्रेसवाल्यांनी अशी परिषद घेतली, बैठक घेतली, सभा घेतली. आणि त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी येऊन आपलं मत मांडा म्हणून आग्रह धरला. बाबासाहेब जेव्हा नाही म्हणत होते, बाबासाहेब जाऊ नका, मग लाखानं जमलाय, काय तर घडलं तर आम्हाला कोण लाखाचा पोशिंदा द्यायला पाहिजे. बाबासाहेब म्हटले मी जाणार. अर्धनग्न गांधी वेरवड्याच्या जेलमध्ये उपोषणाला बसलेले. बाबासाहेब सूट बूट कोट टाय घालून त्या सभेला गेले. काय म्हणतात बाबासाहेब? समोरच्या खांबावर मला फासावर दिलं तर चालेल, पण मी पुणे करारावर सही करणार नाही. ही ताकद आहे मित्र, ही ताकद आहे. आणि आता ऐका ताकद, शत्रू पण कळणं झाला आणि मित्र पण कळणं झाला. शत्रू पण कळणं आणि मित्र पण कळणं. मागतय विद्यापीठ, घरात नाही पीठ, मागतय विद्यापीठ, त्याच्यात असल्याला चाललोय आपण. काय बाबासाहेबांची ताकद असेल? समोरच्या खांबावर मला फासाला दिलं तर चालेल,
पण मी पुणेकरांवर सही करणार आणि गांधीचा जीव वाचवणार नाही म्हटले. बाबासाहेब परत आले तर घरात रक्ताने लिहिलेलं पत्र पडलं होतं. पत्र अजून आहे. काय लिहिलं त्यांनी? श्री आंबेडकर, ज्या समाजासाठी तुम्ही लढता तो समाज तुमचा बंगल्यात शहरात राहिला नाही, वाड्या वस्तीवर तुमचा समाज राहतोय, झोपडपट्टीमध्ये तुमचा समाज राहतोय. याचं भान ठेवा. यदा कदाचित महात्मा गांधी ह्या लढाईमध्ये जर वारले तर ब्याला तुमचा समाज ठेवणार नाही. कापून काढू सगळा समाज. अशा आजचं पत्र रक्ताने लिहिलेलं बाबासाहेबांनी वाचलं. रात्रभर बाबासाहेबांच्या अश्रू डोळ्यात काय करतात. तर काही कावेळ भेटलं होतं बाबासाहेबांचं. काय मेला गांधी तर मारणार हे. मग बाबासाहेबांनी विचार केला, बचेंगे तो और भी लढेंगे. मग बाबासाहेब म्हटले, जावा रे स्वीकारा, जावा, त्याला वाचवा म्हटले. वाचवलं. 77 स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले. गांधींनी तिथं मतदारसंघ दिले राखीव. राखीव मतदारसंघ आपला नाही, गांधीचा आहे. त्याची फोड सांगतो मित्र, पेशवा मेलेला नाही. काय मागितलं होतं बाबासाहेबांनी? 77 मतदारसंघ. एका मतदारसंघातून 2 खासदार निवडून जाणार, एक सवर्ण खासदार आणि दुसरा मागासवर्गीय. त्या मतदारसंघातील मतदारांचं वाटप केलं होतं. त्या मतदारसंघामध्ये सवर्णांना 1 मताचा अधिकार, मागासवर्गीयांना 2 मताचा अधिकार. सवर्णांना आपलं 1 मत सवर्ण खासदाराला टाकायचं, मागासवर्गीयाने आपलं 1-2 पैकी 1 मत सवर्ण खासदाराला टाकायचं. अशा आमच्या मताच्या आधारे 77 सवर्ण खासदार निवडून जाणार होते. राहिले 1 मत मागासवर्गीयांचा. तिथे मागासवर्गीय खासदार जाणार. मागासवर्गीयाने आपल्या मतावरच खासदार निवडून जायचा. प्युअर मागासवर्गीय मतावर 77 खासदाराचे 144 खासदार जाणार होते दिल्लीला. ते जर 144 खासदार गेले असते तर पंतप्रधान कोण असतात, राष्ट्रपती कोण असतात, सचिव कोण असते, सगळं आमचंच असतं का नाही? तर ती प्रक्रिया मोडली. गांधींनी राखीव मतदारसंघ. काय प्रक्रिया? मागासवर्गीय राहणार, मताचा सगळ्यांनाच एक अधिकार. 80 मत सवर्णाची, 20 मागासवर्गीयांची. ढोर तांबळा चौघ राहिलं. 20 मत 5-5 घेतलं तर गडी निवडून येते का? येत नाही. गड्यांचा 80 मतावर डोळा, सवर्णाच्या मतावर डोळा. आणि सवर्णाचं मतदान जो जास्त घेईल तो खासदार, तो आमदार राखीव मध्ये जातो. हा करार झाला तेव्हा बाबासाहेब म्हटले, आता राजकारणात चेन ऑफ चमचा तयार होणार. आमचा निवडून जातो. राखीव मतदारसंघामधून माणूस आमचं काम करत नाही. बघा, आमच्या वसाहतीमध्ये रस्ता झाला, डिक्लेअर झाला. गावातला रस्ता येतोय ना आमच्यापर्यंत आले की डांबार संपतोय. खडखड आवाज आला की समजायचं माग मार वाढ चालू झालं. त्यांना पहिल्यांदा आमच्याकडे देते का त्यांचं मत महत्वाचं आहे. त्यांच्या मळ्यातल्या विहिरीत पाईपलाईन जोडते आमचा आमदार खासदार. म्हणून बाबासाहेब म्हटलं आता चेन ऑफ चमचा तयार. चमचा म्हणजे काय? चमच्यात तुपात साखरेचं असते काय. आणि गडी आमचं तसंच आहे. अरे एवढे खासदार आमदार आहेत प्रत्येक सभागृहामध्ये. एवढ्या घटनेच्या विरोधात ते बोलू लागलेले, घटनेचे ते कलम म्हणू लागलेले आहेत. तोंड उघडणं झालं. कोण तोंड? त्यांना माहित आहे तोंड उघडलं की पुढचं तिकीट आम्हाला मिळत नाही. ह्या भीतीपोटी कोण बोलायला तयार नाही. आणि म्हणून पेशवा आज आक्रमक झालेले आहे. नाना फडणवीस त्या काळातला, आता फडणवीस महाराष्ट्रात आहे. आणि ती कुठली सेना? हो साहेब, करंडीक सेनाच्या अध्यक्षांना त्याला पत्र दिलंय. तो स्तंभ उद्ध्वस्त कराले का? येऊन तर बघ. नाही स्तंभाखाली गाठला तर जातीचं नाव सांगत नाही. स्तंभ उद्ध्वस्त करून पत्र दिलं. तेवढं धाडस करतात. त्या 1 तारखेला चटणीला पुरचील का तू? चटणीला तुझी सेना. आम्ही शांत आहे. अर्थ बाबासाहेबांची घटना आहे. घटनेच्या चौकटीत आहे म्हणून आम्ही शांत आहे. नाहीतर सिद्धनाथ महाराजच्या आवडात त्या मिळल्या का? बाबासाहेबांच्या आवडात त्या मिळल्या का? लवजी वस्ताद साळवेची आवडात त्या मिळल्या का? त्या महापुरुषांच्या आवडात मिळलेल्या नाही. फक्त घटना असल्यामुळे आम्ही शांत आहे. जर घटना बदलली तर तुझे हात मोकळं ना आमचे हात मोकळं. पळायला जागा पुरणार नाही. आणि म्हणून
त्या हिंदू धर्माचं कौतुक सांगतात ते स्वामी विवेकानंदांचा पुस्तक वाचा. स्वामी विवेकानंद म्हटले ब्राह्मणांना शुद्धीनं वागा, शाण्यासारखं वागा. जर तुमचं पेट कारस्थान बहुजन समाजाच्या लक्षात आलं तर अंगारा जसा फुंकता तसा उडून जातोय तसं उडून जाशीला, स्वामी विवेकानंद म्हणतात. आता यांना फुकून घालण्याची वेळ आलेली आहे. पण आम्हाला बाबासाहेबांच्या वेळेचा वातावरण मिळालं झालंय. बाबासाहेब जे निर्भीड होते, सिद्धनाथ महार आपल्या अस्तित्वासाठी लढत होते, तशी लढणारी फळी तयार करण्याची गरज आहे. मला माहित होत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, कुठं खट्ट झालं नाही. झालं का? महात्मा फुलेचा अपमान झाला, खट्ट झाला नाही. पण ज्या वेळेस ते बाबासाहेबांचं नाव घेतलं चंद्रकांत दादानं, त्यावेळेस तोंड काळ झालं का नाही. सिद्धनाथची अवलाद आहे मी, बाबासाहेबांच्या अवलाद आहे. आमच्यावर ज्यावेळेस येईल कडे किती असू दे, चंद्रकांत पाटलाला किती संरक्षण होत. संरक्षण कडक तोडून त्या गड्याने शाही फेकली का नाही. आता काचेचाच गॉगल भरून कळ काढू नका. आमची स्तंभ उद्ध्वस्त करण्याची भाषा करणाऱ्या कर्णिकला सांगा, लेका येऊन तर बघ. 1 तारखेला येऊ नको, नुसतं मोकळं ये आणि 1 तास भाषा करतात. खोड्याची समोर तर कुठे येते ती, मागणं खोड्या करतात. तो भिडे तो बोटे केलं तर म्हण की मी केलंय, मीच केलंच नाही म्हणते. मग कशाला केलं काय झालं. महाराजांची मावळे आहेत आम्ही, शाहू महाराजांची मावळे आहेत आम्ही, शिवाजी महाराजांची मावळे आहेत, सिद्धनाथची औलाद आहे. केलं तर आम्ही समोर सांगतोय केलंय. करायचं नाही महाराज मी केलं नाही, मग दडून कशाला करतोय. करायचं असेल तर समोर करू, ती तयारी आपली केली पाहिजे. माझ्या बाजूला आज बहुजन समाज धोक्यात आहे. काय बहुजनांचं आहे? मराठा समाज किती दिवस आरक्षण मागतोय, द्यायला तयार नाही. पेशवाई द्यायला तयार नाही. ओबीसी माणसं किती दिवस लढतायत. मंडल आयोगाला विरोध होत आहे का त्यांचा? मंडल आयोग लागू झाल्यानंतर भारत पेटल्यासारखा दाखवला, ते पेशव्याने दाखवला. त्या साडी माळी तेली तांबडी कुस्ती नावी दंगा सुद्धा लवार कुंभारांना 27% रिझर्वेशन व्हीपी सिंगाने दिलं. त्यावेळेस देश पेटल्यासारखा दाखवला. कुणी दाखवला? 52% मंडल आयोग होता, ते ओबीसीचा विरोध नव्हता. आमच्या एससीच्या सगळ्या पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला होता, आमचा विरोध नव्हता. आदिवासींना काय कळत नव्हते, त्यांचा पाठिंबा होता. मराठा महासंघाला सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला पाठिंबा दिला होता. विरोध कुणाचा होता? पेशव्याच्या अवलाद शिल्लकाच्या 3.5% विरोध होता. होता का नाही? दंगली झाल्या का नाही? आणि मंडळ आयोगाला विरोध म्हणून त्या अडवाणीनं रथयात्रा काढली का नाही? रथ तयार केला, अडवाणी आत बसला, काच गोळी लागली तर मारून लागू नये. महाराष्ट्रात रथ आला, मुख्यमंत्री शरद पवार होते, ते अडवला नाही. पण लालू म्हटलं अडवाणी माझ्यात आलंच की बीडीच. आणि बिहार मध्ये गेला, तिथं अटक झाली. कधी नव्हतं ती केंद्रात मराठी माणसाचं 11 महिन्याचं सरकार त्या पेशवाईने पाडलं का नाही? पाडलं का नाही? 15 दिवस चंद्रशेखर पंतप्रधान झाला, पुन्हा नरसिंहराव काँग्रेसचा पंतप्रधान झाला. आणि त्या काळात त्यांच्या राज्यात ह्या बीजेपीवाल्यांनी काँग्रेसवाल्यांनी हातामध्ये हात घालून खाजगीकरण आणलंय, उदारीकरण आणलंय, जागतिकीकरण आणलंय, गॅस करार आणलाय. आज तुम्ही आम्ही सगळे उद्ध्वस्त झालोय. हे तुमचं वैभव, हे तुमचं नटणं थटणं, ह्या तुमच्या गाड्या, हे तुमचे बंगले आरक्षण असल्यामुळे आलं होतं. एससीचं आरक्षण असेल, एसटीचं आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, खास सवलतीच्या मध्ये आम्ही बसत असल्यामुळे आम्हाला सरकार नियम पगार मिळत होता, रिटायर झाल्यावर पेन्शन मिळत होती. सगळं ह्यांनी उद्ध्वस्त केलंय, पेशव्यांनी उद्ध्वस्त केलंय. मराठ्यांना ते आरक्षण द्यायला तयार नाहीत. ओबीसीचं आरक्षण काढून घेऊ लागलेले आहेत. एससीचं आरक्षण त्यांना मिळूच नाही म्हणून त्यांनी खाजगीकरण स्वीकारलेलं आहे. अशा काळामध्ये एखाद्याला विचारले कसं चाललंय, निवांत चाललंय म्हणते. अरे पेटले कसले निवांत चाललंय? कधी तर ह्याचा विचार करूया. राजकारणामध्ये शत्रू कोण मित्र कोण आम्हाला कळलं झालंय. सिद्धनाथनं शत्रू कोण मित्र कोण ओळखला होता. भारतातला पेशवा, पण अंतर्गत या देशातच आमचे शत्रू आहेत.
त्यांच्यासोबत परक्यासोबत लढून आपण बघू, पण आमच्या देशात जो शत्रू आहे त्याला पहिल्यांदा मारलं पाहिजे. म्हणून सिद्धांतची तलवार तळपट होती आणि पेशव्याचा खात्मा झाला. इंग्रजांची घटना कधी पण करू शकतो नाही. यांचं काय करायचं, यांचं काय करायचं. आज भारतामध्ये आमची घटना बदलू पाहतात, घटनेत एक कलम म्हणून पाहत आहेत की पेशवाई आपणाला उद्ध्वस्त केली पाहिजे. शस्त्राचं राज्य नाही, दारुगोळ्याचं राज्य नाही, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये मत महत्वाचं आहे. मताच्या आधारे आपण हे संपवू शकतोय, त्याचं भान आपल्याला कोणाला नाही. का दिला बाबासाहेबांनी मताचा अधिकार? कशासाठी मताचा अधिकार दिला? स्वातंत्र्यापूर्वी मताचा अधिकार होता का? होता का आपल्याला? गुलाम होता पण गुलाम. आणि या गुलामीतून सुटका करण्यासाठी आणि या देशाचे मूळ मालक आम्ही राजे, त्या राजाला पुन्हा राजा करण्यासाठी बाबासाहेबांनी 21 वर्षाचा स्त्री पुरुष होईल त्याला मताचा अधिकार दिलाय ना, दिलाय का नाही? मताचं गाडग आमचं मोठं पेशवा राज्य करायला, परुळ राज्य करायला. परुळ म्हणजे कळते का? भागकन त्याला परुळ म्हणतात. ते 3.5% परुळ आमच्यावर राज्य करतं. मित्रांनो, कधी तर भान असलं पाहिजे ना. काय पण मिळते म्हणून पेशव्याला जाऊन गडी मिळाले, काय पण मिळते म्हणून बीजेपीला मदत करायला, काय तर मिळते म्हणून RSS काम करायला, पगार मिळते म्हणून RSS मध्ये पोरं चालल्यात. त्याला रोखायचं कोणी? प्रत्येक पुढे जायचा. तिकीट मिळते म्हणून बीजेपीचं तिकीट घ्यायचं, तिकीट मिळतोय पैसा मिळतो RSS काम करायचं. हे सगळं कलुषित वातावरण ह्या बीजेपीवाल्यांनी पेशव्यांनी केलेलं आहे. त्याची ओळख तुम्हाला व्हावी म्हणून अशा पद्धतीच्या सिद्धांताचा इतिहास तुम्हाला कळावा म्हणून हा प्रपंच आहे. सिद्धांताचा इतिहास तुम्हाला कळाला पाहिजे, बाबासाहेबांचा इतिहास तुम्हाला कळाला पाहिजे, शाहू महाराजांचा इतिहास तुम्हाला कळाला पाहिजे, महात्मा फुलेंचा इतिहास तुम्हाला कळाला, लहुजी वस्तादांचा इतिहास तुम्हाला कळाला पाहिजे, अण्णासाहेबांचा इतिहास तुम्हाला कळाला पाहिजे. म्हणून हा प्रपंच आहे माझ्या बांधवाडो. हे ऐकून सुद्धा जर आपण शत्रू पक्षाला मदत करत गेलो तर सिद्धांतच्या वंशजांना सांगतो आपण शत्रू कोण मित्र कोण ओळखायला शिकलं पाहिजे. तिकीट मिळते म्हणून कुठेही जायचं नाही. कशाला पाहिजे तिकीट? स्मारक आमची सत्ता बांधू स्मारक. ह्याच्यावर कशाला स्मारक बांधायला? ते कशी देतील स्मारक? हे कशी देतील? जे पेशवाई सिद्धनाथ महाराजांना उद्ध्वस्त केले तो इतिहास त्यांना माहित आहे का नाही? त्याच्यावर आपण मागतोय की सारे त्याचं स्मारक आम्हाला नको. या दिवशी बाबासाहेबांच्या स्वप्नातली सत्ता आमच्या वाट्याला येईल तर बांधूया की स्मारक. त्याने बांधला का नाही पुतळा? कुणाचा? सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा बांधला का नाही? किती करोड रुपये खर्च केले. आणि आता भीक मागायला, ती भीक मागणं बंद करून सत्ता कशी घ्यायची या अनुषंगाने आपल्याला पावलं टाकावं लागतील. शत्रू कोण मित्र कोण ती सीमारेषा बांधून शिवाजी महाराज असतील, फुले असतील, शाहू असतील, संभाजीराव असतील, बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, त्यांनी सीमारेषा बांधली. शत्रू मित्र कोण आणि लढाई सुरू केली. त्याच्या काळात लढाई जिंकलेल्या त्यांनी. हे समजून घ्या मित्रांनो. आम्हाला शत्रू पण कळलं आणि मित्र पण कळलं. आमची बरीचशीच माणसं शत्रू गोटामध्ये चालले, शत्रू पक्षामध्ये जाऊन मिळाले. कुणाशी लढायचं? कुणाशी लढायचं? सिद्धनाथ महाराज इंग्रजाची बाजू काय घेतली? इंग्रजाच्या फलटण मध्ये आपली माणसं होती, महारमान ढोर चांबाराची माणसं होती. जर मी पेशव्यांच्या बाजूने लढलो तर आपल्याच माणसाचा खात्मा मला करायला लागेल. म्हणून सिद्धार्थ इंग्रजांच्या फलटण मध्ये त्यांना सहकार्य करायला गेले. आज तेच वातावरण तयार झालंय. कुणाच्या बाजूने लढायचं याचा विचार आपला झाला पाहिजे. जर आपण बीजेपी RSS तिकडे काम करायला लागलो तर मरणार आहे आम्ही. आमचे समाज संस्कार आहेत याचं भान आपल्याला असलं पाहिजे. त्यावेळची लढाई तलवारीची होती, त्या लढाईची लढाई बॉम्बची होती, त्यावेळची लढाई गालपट्ट्याची होती. आता लढाई मताची आहे. मत हे शस्त्र आहे तुमचं. म्हणून बाबासाहेब म्हटले मत म्हणजे तुझा संसार सुखी करण्याचं ते साधन आहे. बाबासाहेब म्हणले मत म्हणजे स्वतःचा संसार सुखी करण्याचं ते साधन आहे. मत म्हणजे तुझा स्वाभिमान आहे. ही मताची व्याख्या बाबासाहेबांनी सांगितली. आम्हाला स्वाभिमान मिळणार ना, अभिमान कळला. संसार उद्ध्वस्त व्हायला तरी आम्ही त्या शत्रू पक्षाला जर मिळालोय याची चर्चा अशा सभांमधून व्हायला पाहिजे. रोकटोक बोललं पाहिजे. मला एकटा म्हटलं अरे असलं बोलू नको, गोळ्या घालतील. मुलं घालू दे की, घालणारा जगायला आलाय का? माणूस कोण जगायला आलाय का? मी अगोदर म्हणे
पण गोळ्या घालणारा किड पडून मरेल, मरण नाहीच की त्याला. तोच विचार सिद्धनाथ करत होता, तोच विचार बाबासाहेब करत होते, तेच विचार हे महापुरुष करत होते. त्यांना मरणाची भीती नव्हती. समाज महत्वाचा होता, अस्तित्व महत्वाचं होतं, स्वाभिमान महत्वाचा होता. त्या स्वाभिमानासाठी जीवाची आहुती देणारे मग ती सिद्धनाथ असतील, सगळे महापुरुष उरलेले. त्या महापुरुषाच्या विचारानं आपण जावं, जावाशापेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबणीत वाचन पुढे करतो. जय भीम, जय भीम. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे या समितीचे अध्यक्ष, आजच्या या सोहळ्यात आलेल्या सर्व बंधू भगिनींना माझा मनपूर्वक नमस्कार. माझं नाव जयेश राजेंद्र गायकवाड. छत्रपती संभाजी महाराज यांच्या देहाला अग्नी देणारे, सन्मानपूर्वक अंगली देणारे वीर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड वडू बुद्रुक यांचं मी 14वा वंशज. कार्यक्रमात आलेले सर्व माननीय यांचं मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. हॅलो. यानंतर आभार प्रदर्शन होईल. मी आभार मानतो. त्याचबरोबर आपले पत्रकार बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर बेरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो आणि ह्या आभाराचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांना जय भीम. अरे मग कविष्णू बी आणि आज जो कार्यक्रम झाला त्या संदर्भात मी प्राध्यापक सुकुमार कांबळे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा संस्थापक अध्यक्ष. आज कळंबीमध्ये सिद्धनाथ महाराजांचा जो शौर्य दिन साजरा झाला तो आमचा अभिमान आहे. सांगली जिल्ह्याची ती शान आहे. ह्या राज्यामध्ये, देशामध्ये पेशवाई होती त्यावेळेस अस्पृश्यांना त्यांच्या गळ्यामध्ये गाडगं, पाठीमागं पेसाठी, लाजण्यात कपडा असायचा. अशा काळामध्ये पेशवा आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. त्यावेळेस पेशव्यांना सिद्धनाथ महाराजांनी विचारलं होते की आम्ही हे युद्ध तुम्हाला जिंकून देतो, पण आम्हाला तुम्ही त्या बदल्यात काय देणार, आम्हाला सन्मान देणार का? त्यावेळेस दुसरा बाजीराव म्हणाला की जरी युद्ध तुम्ही जिंकून दिलं तर ह्याच्यापेक्षा तुमची अवस्था हीन असणार आहे. असं म्हटल्यानंतर सिद्धनाथ महाराज खवळले आणि त्यांनी मग इंग्रजांच्या बाजूनं लढाई सुरू केली आणि त्या लढाईमध्ये सिद्धनाथ महाराज यांनी पेशवाईचा 28,000 पेशवे 500 महाराणी कापून काढले आणि इंग्रजांना तो विजय मिळवून दिला. ती लढाई इंग्रजांच्या बाजूची नव्हती, इंग्रजांच्या बाजूची नसून ती अस्तित्वाची लढाई होती, आमच्या अस्मितेची लढाई होती. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे होतं म्हणून केलेली ती लढाई होती, ती ईर्ष्येने केलेली लढाई होती. ती लढाई सिद्धनाथ महाराजांनी जिंकल्यामुळेच पुढे मग छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेच्या मधून मिळालेलं स्वातंत्र्य असेल, तो सगळा मार्ग मोकळा करून देण्याचं काम सिद्धनाथ महाराज ह्या शूरवीराने केल्यामुळे त्यांची स्मृती करणं, त्यांचा गौरव करणं हे प्रत्येक भारतीयाचं, महाराष्ट्रीयांचं कर्तव्य असल्यामुळे आज त्यांच्या मूळ गावी कळंबी येथे त्यांचा शौर्य दिन साजरा झाला. त्या शौर्य दिनानिमित्त कळंबीतले सिद्धनाथ महाराज जे वंशज आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हा शौर्य दिन असाच प्रत्येक वर्षी करत राहावा अशा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पुरे करतो. वीर सिद्धनाथ यांचा वंशज आहे. प्रतिवर्षीप्रमाणे वीर सिद्धनाथ शौर्य परिषद कळंबीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. वीर सिद्धनाथ शौर्य परिषद 2022 आपण आज उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भारत देशामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याचं राज्य आहे आणि ह्याची मुहूर्तमेढ शाहू महाराज, महात्मा फुले, त्यानंतर वीर सिद्धनाथ यांनी सुरुवात केली
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि वीर सिद्धनाथ यांनी आपल्या वेळी ही लढाई तलवारीनं, भाल्याने, काठी कुऱ्हाडीने केली. आता ह्या स्वातंत्र्यानंतर लोकशाहीमध्ये आपण ही लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या घटनेमध्ये आपण ही लढाई ही लेखणीतून करतोय आणि मताच्या माध्यमातून करतोय. आणि हे सांगण्यासाठी लोकांचं परिवर्तन व्हावं, वैचारिक परिवर्तन व्हावं, वैचारिक त्या ठिकाणी बांधणी व्हावी, या दृष्टिकोनातून सर्व धर्म समभाव आणि बहुजन समाजाला एक प्रेरणा देणारी ही वीर सिद्धनाथ शौर्य परिषद आहे. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गोविंद गोपाळ महार यांचे वंशज आदरणीय जयेश गायकवाड या ठिकाणी स्वागताध्यक्ष म्हणून, या ठिकाणी इंद्रजित घाटे साहेब आणि प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी आमचे मार्गदर्शक दलित आपल्या DPIचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू उत्तमराव कांबळे साहेब जे स्वाभिमानी गुंटेवरी समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, आमचे मार्गदर्शक आनंदराव कांबळे साहेब सामाजिक कार्यकर्ते, माझी बहीण आपल्या राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी, आमच्या भगिनी अहिल्याताई गायकवाड यांचं सर्वांचं, ग्रामस्थांचं आणि सर्वांचं या ठिकाणी सहभाग आणि त्यांचे मदत या ठिकाणी झालेली आहे. धन्यवाद. आज कोण आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंद गोपाळ महार यांचे 14वे वंशज जयेश राजेंद्र गायकवाड वडू बुद्रुकवरून पुण्यावरून या ठिकाणी आले होते. आमचे प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, आदरणीय विठ्ठल वगन सर जे गुलबर्गा युनिव्हर्सिटीचे त्या ठिकाणी इतिहास विभागाचे प्रमुख आहेत, त्यांनी PhD सुद्धा मिळवलेली आहे. आणि आदरणीय या ठिकाणी माझे आमदार प्रमुख मार्गदर्शक म्हणून होते, त्यांच्या हस्ते आपण वीर सिद्धनाथ शौर्य पुरस्कारसुद्धा वाटप या ठिकाणी केलेला आहे. आणि ही प्रेरणा संपूर्ण घराघरात जावी म्हणून आम्ही वीर सिद्धनाथ शौर्य पुरस्कार देत असतो. आज 2 पुस्तकांचं या ठिकाणी प्रकाशन झालं. विठ्ठल वगन यांनी वीर सिद्धनाथ यांचं 360 पानांचं पुस्तक कन्नडमध्ये लिहिलेलं आहे, त्याचं प्रकाशन इथं झालं. आणि आमचे आदरणीय दिनकर काकडे साहेब यांनी वीर सिद्धनाथांच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे 100 पानी, आणि त्याचंसुद्धा या ठिकाणी प्रकाशन झालं आहे. त्यांची एक इच्छा होती. जयदेश गायकवाड हे आम्हाला लाभले. पूर्ण वीर सिद्धनाथांचे वंशज या ठिकाणी उपस्थित होते. मला या ठिकाणी या चळवळीचा एक आधारस्तंभ राजेंद्र गायकवाड हे आज या परिषदेला नाही, याचं आम्हाला दुःख होतं आहे. मी वीर सिद्धनाथ शौर्य परिषद 6वी या तमाम महाराष्ट्राच्या वतीनं राजेंद्र गायकवाड यांना या ठिकाणी मानाचं वंदन करतो, त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. माझ्याबरोबर खांद्याला खांद लावून काम करणारे आमचे चळवळीतले ज्येष्ठ नेते आनंदराव कांबळे आणि आम्ही पूर्ण सांगली जिल्हा पिंजून काढून ही वीर सिद्धनाथ परिषद आयोजित केली होती. मी या ठिकाणी असं जाहीर करतो की येत्या वीर सिद्धनाथ परिषदेपर्यंत या ठिकाणी कळंबे येथे महाराष्ट्र शासनाला विनंती करून वीर सिद्धनाथांचं मोठं स्मारक उभारण्याकरता आम्ही लवकरच मुख्यमंत्र्याकडे रीतसर मागणी करणार आहे आणि त्याची सुरुवात मी स्वतः करणार आहे असं जाहीर करतो. आणि आजची परिषद अत्यंत चांगली आणि विचाराची परिषद झाली असं मी सांगतो. जसं बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एक ऐतिहासिक परंपरा आहे. आणि त्या ऐतिहासिक परंपरेचं एक क्षण, सुवर्ण क्षण जर म्हणायला गेलं तर 1 जानेवारी 1818 हा एक सुवर्ण दिवस आहे की ज्या 500 शूरवीरांनी जी आपल्या सन्मानासाठी जी लढाई केली त्या लढाईचे सरसेनापती वीर सिद्धनाथ महार या कळंबी गावचे असून त्यांचा इतिहास संपूर्ण आपल्या महाराष्ट्रालाच नव्हे देशाला माहिती व्हावा ह्या निमित्तानं आम्ही ही शौर्य परिषद या ठिकाणी आयोजित करतो आहे. आणि या शौर्य परिषदेला अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेत, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. सून आणि राजेंद्र गायकवाड यांची पत्नी याचा मला खूप अभिमान आहे. आणि आजची परिषद खूप चांगली झाली आणि पुढच्याही परिषदा अशाच चांगल्या होतील आणि इथं वीर सिद्धनाथांचं स्मारक लवकरात लवकर होईल अशी मला आशा वाटते. जय हिंद. नमस्कार, मी जयेश राजेंद्र गायकवाड.
वडू बुद्रुक येथील गोविंद गोपाळ गायकवाड यांचा मी 14वा वंशज. मी स्वतःला खूप नशिबान समजतो की मी ऐतिहासिक घराण्यामधून येतो. माझी आई अहिल्या गायकवाड यांचा वीर शिदनाक यांची 13वी वंशज. माझे वडील गोविंद गोपाळ गायकवाड यांचे 13वे वंशज. आणि अशा घराण्यातनं मी येतो याचा मला खूप अभिमान आहे, छान वाटतं. आणि आज शिदनाक शौर्य परिषद ही पार पडली. प्रमुख वक्ते डॉक्टर विठ्ठल वग्गन आणि सुकुमार कांबळे यांनी खूप छान असं शिदनाकांबद्दल माहिती सांगितली. आणि माझ्या वडिलांनी ही शौर्य परिषद चालू केली. मी दरवर्षी हे पुढे घेऊन जाण्याचं कार्य करणार आहे. तुमचं स्वप्न पुढे त्यांचं स्वप्न मी आज पुढे घेऊन जाणार आहे दरवर्षी.